मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंहांची दिल्लीत भेट घेतली। आज सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत फडणवीसांच्या महत्त्वाच्या बैठका, अमित शहांना देखील भेटण्याची शक्यता। छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यात अजित पवारांची भेट घेणार। सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर अजितदादांना भेटणार, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मात्र भाषेवरून कुणासोबतही मारहाण सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। हिंदीसोबत मराठीचा वादच नाही, मराठीसह कुठल्याही भारतीय भाषेला अभिमान वाटला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात दिल्ली जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनांची निदर्शनं। महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप। मराठी अध्यासन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यानचा प्रकार। मैं मराठी नहीं बोलूंगा ऐसा नहीं चलेगा, हा महाराष्ट्र आहे, पहिलं इथं मराठी चालतं, अजित पवार यांनी सुनावलं। माणिकराव कोकाटेंशी सोमवारी चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांसोबत ठरवून निर्णय घेऊ। अजित पवारांकडून कोकाटेंचं मंत्रिपद जाण्याचे संकेत, तर इजा झाला तिजाची वेळ आणू नका, अजितदादांनी दिला होता इशारा। कृषी घोटाळा प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना दिलासा। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच, मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण। याचिकाकर्ता तुषार पडगेलवारला 1 लाखाचा दंड ठोठावला। आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित। सूत्रांची माहिती, निकषात न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी याआधीच योजनेतून बाद। सांगलीत तरुण कंत्राटदाराची सरकारकडे कोट्यवधींची बिलं थकल्यामुळे आत्महत्या, तर हर्षल पाटील सब कंत्राटदार, त्याच्याशी कोणताच करारनामा नाही। जलजीवन योजनेची बिलं थकवल्याच्या आरोपांवर अजित पवारांचं उत्तर। नाना पाटेकर गुन्हेगारी प्रवृत्तीचे, त्यांच्या सांगण्यावरूनच मला धमक्या, माझी अवस्था सुशांत सिंग सारखी करण्याचा प्रयत्न। अभिनेत्री तनुश्री दत्ताचे गंभीर आरोप। दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेबसह इतरांना 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर प्रकरणी कुठलाही राजकीय हस्तक्षेप नको, दोषींवर मोकोका लावा, अजित पवारांच्या सूचना। राज्यात आज पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर चंद्रपूर आणि भंडाऱ्यामधील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। आपत्ती व्यवस्थापन विभागही अलर्टवर। वाशिम जिल्ह्यामध्ये 22 आणि 23 जुलैला झालेल्या पावसाचा 13,188 शेतकऱ्यांना फटका। 158,059 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। नुकसानाची व्याप्ती अजून वाढण्याचा अंदाज। आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांच्यासह 18 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यभर प्रहारचं चक्काजाम आंदोलन आणि त्या प्रकरणावरूनच कारवाई। कोकणातील विशेष रेल्वे गाड्यांची वेटिंग लिस्ट हजारापार, काही गाड्यांचं तिकीट मिळणंही कठीण। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होण्याची शक्यता। भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी। भारतामध्ये ब्रिटिश गाड्या, ब्रँडेड कपड्यांसह अनेक वस्तू स्वस्त होणार, तरीही महाराष्ट्रासाठी अमर्याद संधी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून कराराचं स्वागत। भारत चीनमधील नोकर भरती कमी करून अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या। गुगल, मायक्रोसॉफ्ट कंपनीला डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। भारतीय टेक कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।